निलंगा शहराची निवडणूक हे कौरव पांडवांची लढाई तर सत्य असत्याची लढाई बनली आहे। आम्हाला आमच्या सुजाण मतदारांवर विश्वास आहे की ते उमेदवारांमध्ये काय फरक आहे ते चाचणी आणि पडताळणी करतील। की निस्वार्थीपणे अविरतपणे समाजसेवा करणाऱ्या आध्यात्मिक वारकरी संप्रदाय आणि समाजसेवा करणाऱ्या लिंबनप्पा महाराज रेशमी यासारख्या कर्तृत्वान आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तिमत्वाला निवडून द्यायचं का? मतांचा जोगवा मागत अंधारात दुसऱ्यांना साथ देणाऱ्या उमेदवाराला आशीर्वाद देतील। हे जनतेने ठरवलं आहे की महाराज सारखा व्यक्ती दिवा घेऊन जर फिरलं तरीही सापडणार नाही। त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे कर्तृत्वान अधिकृत उमेदवार म्हणून लिंबनप्पा महाराज रेशमी हातात घेऊन मशाल जनता राहील खुशाल आणि वाजवणार जनता जनार्दन विजयाची तुतारी। त्यामुळे विजयश्री निश्चित आहे असं मत आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजा मणियार, शिवसेनेचे महिला नेते शोभाताई बेंजरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील उजेडकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमी, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार लिंबनप्पा महाराज रेशमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायक अण्णा बगदुरे, तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, शहराध्यक्ष इफ्रोज शेख, युवक तालुकाध्यक्ष महेश चव्हाण सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांनी निर्णय असा घेतला की स्थानिक लेवलला तुम्ही जे काही तिथली परिस्थिती आहे, जे काही आता आमचे बापूसाहेब असतील, आता इथं लिंबन महाराज असतील, त्यांनी निर्णय घ्यावा आणि पक्षाने त्यांच्यासोबत या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी वटवावी। अशा माध्यमातून निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोर जात असताना आमचे बापूसाहेब असतील किंवा आमचे उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष संतोषराव असतील किंवा मी असतील, आम्ही असा निर्णय घेतला की स्थानिकला जे निर्णय झाला आणि म्हणून आता या नगरपालिकेमध्ये लिंबन महाराज हे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे हे नगरसेवक अशा माध्यमातून या ठिकाणी आघाडी करून या नगरपालिकेमध्ये निवडणुकीला आम्ही सामोर जात आहोत। आम्ही आपल्या माध्यमातून निलंग्यातल्या सर्व जनतेला आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, जे काही लोकांना बोलायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे किंवा ज्या पद्धतीनं निलंग्यात राजकारण झालं त्या राजकारणाला कुठंतरी या ठिकाणी कलाटणी देऊन आमच्या आघाडीला लोकांनी स्वीकारावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। शेवटचा एक प्रश्न जे सर्वांनाच विचारले, हातात घेऊन मशाल वाजवणार का तुम्ही विजेची तुतारी, याबद्दल स्पष्टली आपण सांगा आपलं मत काय? नाही, आपण तर जे बोलल्यासारखं मशाल तुतारी आमच्यासाठी वेगळी नाही। आता ज्यांना कुणाला या ठिकाणी सोपी नाही ना, त्याच्यामुळे निवडणूक जरी सोपी नसली तर लोक आज कुणाच्या सोबत आहेत, लोकांना सगळं माहिती आहे। यांच्या अंतर्गत जे काही त्यांच्या युती असतील किंवा एकमेकाला सहकार्य करणं असेल, एकमेकाला विरोध करणं असेल, आमची स्पष्ट भूमिका आहे जिल्ह्यामध्ये। आम्ही जातीवादी शक्तीला मदत होणार नाही आमच्याकडून, या पद्धतीची भूमिका आमची या ठिकाणी। ज्यांना कुणाला करायची अंधारात त्यांनी करावं, उजेडात करायची असली तर उजेडात करावं, आमची भूमिका स्पष्ट आहे। दोन्ही लेखकाचं नाव न घेता आपण त्यांना निशाणा साधताय, नाव का घेत नाही? ते कुणाचं नाव घ्यायचे, आम्ही कसं आहे तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये फार मोठी आता चळवळ चालू आहे, पुरोगामी विचार आणि प्रतिगामी विचार। प्रतिगामी विचाराला कोण सोबत घेऊन खतपाणी घालू लागलंय हे महाराष्ट्र, आणि म्हणूनच मी म्हणतो की आता लोकांनी विचार करण्याची गरज आहे, कोण आपले। खरं तर आता खूप मोठे आहे, इथं कौरवा पांडवाची लढाई आहे। आज महाराष्ट्रामध्ये म्हणल्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये सत्य आणि असत्याची या ठिकाणी निवडणूक आहे, आणि मला वाटतं की जे तुमची भूमिका आहे ते भूमिका घेऊन सोबत या ना। आम्ही तर सोबत यायला तयार होतो, मग का आम्हाला ठोकारलं तुम्ही, का बाजूला या ठिकाणी सारलं तुम्ही? तुमची काय भूमिका आहे स्पष्ट तुम्ही सांगा आणि लोकांच्या समोर या, असं आमचं त्यांना आव्हान आहे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।